नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिशास रेसिपीमध्ये। आज आपण बघणार आहोत हिवाळी स्पेशल ओल्या हळदीचं लोणचं। टेस्टी, हेल्दी आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। त्यासाठी मी अर्धा किलो ओली हळद घेतलेली आहे। आता हळदीला स्वच्छ धुवून घ्यायची। त्यावर माती, धूळ असं असतं, त्यासाठी हळद ही स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर गाळणीवर टाकून द्यायची। तिला छान पुसून घ्यायची आणि अर्ध्या तासासाठी सुकायला ठेवून द्यायची आहे। आता पूर्ण मसाला आणि सर्व साहित्य बघून घ्यायचे। त्यासाठी 10 ते 12 हिरवी मिरची घ्यायची, आल्याचा तुकडा घ्यायचा आहे आणि 5 लिंबू घ्यायचा आहे। आता सर्व साहित्य काढून तयार झालेलं आहे। आता आपण तयारी करून घ्यायची आहे। आता त्यासाठी सर्वात आधी हळदीची साल काढून घ्यायची आहे। अशा पद्धतीने हळदीची साल काढून घ्यायची। पूर्ण साल काढून तयार झालेली आहे आणि आता तुम्ही हळदीची साल बाजूला काढून घ्यायची आणि अशा पद्धतीने हळद तयार करून घ्यायची आहे। आणि आता आपण खिसून घ्यायची। नंतर मिरचीचा ठेचा करायचा आहे आपल्याला। त्यासाठी 10 ते 12 मिरच्या घ्यायच्या। त्या तुम्ही कुटून घेऊ शकतात किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक केल्या तरीसुद्धा चालेल। अशा पद्धतीने हळद आणि आलं खिसून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता हळद छान खिसून तयार झालेली आहे। आता यासाठी मी 100 ग्रॅम जाड मीठ घेतलेलं आहे, 100 ग्रॅम साखर घेतलेली आणि 5 लिंबू त्याचा रस काढून घेतलेला आहे आणि खिसलेलं आलं घेतलेलं आहे। आता छानपैकी मिरची बारीक केलेली होती, त्याचा ठेचा तयार करून घेतलेला आहे। आता तेल तापत ठेवायचं आहे आपल्याला। त्यासाठी मी 1.5 वाटी तेल घेतलेलं आहे। तेल छान कडकडीत आता तापवून घ्यायचं आहे आणि मिरचीचा ठेचा तयार करून घेतलेला होता त्यावरच गरम तेल टाकायचं आहे। मी इथं फक्त हिरवी मिरचीचाच वापर केलेला आहे, तिखट वगैरे वापरलेलं नाही आहे। आता यामध्ये मी लोणचं मसाला पण घेतलेला आहे। लोणचं मसाला हा त्यावरच आपल्याला गरम तेल टाकून घ्यायचं आहे। थोडं थोडं तेल टाकायचं आणि मसाला छान परतवायचा आहे आपल्याला। आता यावरच तेल सर्व टाकून घ्यायचं आहे। आलं, मिरची आणि लोणचं मसाला यावर पूर्ण तेल टाकून झालेलं आहे। आणि आता साखर टाकून द्यायची आहे, जाड मीठ टाकून द्यायचं आहे आणि लिंबूचा रस आपण तयार करून घेतलेला होता तो सुद्धा यावरच टाकून घ्यायचा आहे। आता छान मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आणि 10 मिनिटांसाठी गार होऊ द्यायचं आहे। छान थंड झाल्यावर किसलेली ओली हळद ही थोडी थोडी मिक्स करायची। गरम तेल किंवा गरम मसाल्यामध्ये तुम्ही हळद मिक्स केली तर लोणचं काळपट होते। अशा पद्धतीने सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। आता सर्व सारण मिक्स करून झालेलं आहे। आता हे 2 ते 3 तासासाठी थंड होऊ द्यायचं आणि रंग बघू शकता तुम्ही किती मस्त आलेला आहे। अशा पद्धतीने लोणचं तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आता स्वच्छ काचेच्या बरणीमध्ये लोणचं भरून घ्यायचं आहे। लक्षात असू द्यायचं की काचेची बरणी स्वच्छ धुवून घ्या, सुकवून घ्या आणि नंतरच लोणचं भरा, म्हणजे लोणचं आरामात 1 वर्ष व्यवस्थित टिकते। तुम्ही बघू शकतात पौष्टिक, हेल्दी आणि गुणकारी असं ओल्या हळदीचं लोणचं तयार झालेलं आहे। कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।